नमस्कार. पाहूया शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी. शुक्रवारी 12 एप्रिल रोजी शेअर मार्केट घसरणीसह बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 793.25 अंकांनी घसरून 74,244.90 वर बंद झाला, तर निफ्टी 234.40 अंकांनी घसरून 22,519.40 वर बंद झाला. बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, एफएमजीसी, धातू, रिअल इस्टेट, मीडिया, ऊर्जा, इन्फ्रा, तेल आणि वायू, ग्राहक उपयोगी वस्तू आणि तसेच आरोग्य सेवा क्षेत्रातील शेअर्स मोठ्या नुकसानासह बंद झाले. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्येही घसरण झाली आहे. निफ्टीत सर्वात मोठी घसरण सन फार्मा, मारुती सुझुकी, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, टायटन कंपनी आणि ओएनजीसीच्या शेअरमध्ये दिसून आली आहे. तर डिव्हिस लॅब, टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, बजाज ऑटो, टाटा मोटर्स आणि टीसीएस यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले. फोर्टिज मलार हॉस्पिटल. फोर्टिज मलार हॉस्पिटलने शुक्रवारी 400% डिव्हिडंड जाहीर केलाय, म्हणजेच प्रति शेअर 40 रुपये डिव्हिडंड जाहीर केलाय. कंपनीचे शेअर शुक्रवारी 1.86% वाढून 56.95 रुपयांवर बंद झालेत. कंपनीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा डिव्हिडंड आहे. यापूर्वी सप्टेंबर 2013 मध्ये कंपनीने प्रति शेअर 0.50 रुपये डिव्हिडंड दिला होता. त्याचवेळी 2015 मध्ये देखील कंपनीने प्रति शेअर 0.50 रुपये इतका डिव्हिडंड दिला होता. कंपनीचे मार्केट कॅप केवळ 106 कोटी रुपये इतके आहे. 1 फेब्रुवारी 2024 पर्यंत फोर्टिस मलार हॉस्पिटल चेन्नईचे व्यवसाय ऑपरेशन एमजीएम हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडकडे हस्तांतरित करण्यात आले. मलार हॉस्पिटलचे प्रमोटर आणि व्यवस्थापन आता एमजीएम हेल्थकेअरकडे आहे. ॲस्टर डीएम हेल्थकेअर. ॲस्टर डीएम हेल्थकेअरने 118 रुपयांचा विशेष डिव्हिडंड म्हणजे स्पेशल डिव्हिडंड जाहीर केलाय. डिव्हिडंड आणि स्पेशल डिव्हिडंड यामध्ये एकच फरक आहे. स्पेशल डिव्हिडंडच्या माध्यमातून कंपनीकडून गुंतवणूकदारांना अधिक रक्कम मिळते. त्याचवेळी विशेष डिव्हिडंड म्हणजे स्पेशल डिव्हिडंड नेहमीच उपलब्ध नसतो. असाधारण नफा, मालमत्तेची विक्री आणि इतर विंडफॉल इव्हेंट्स यासारख्या मोठ्या इव्हेंट्समध्ये स्पेशल डिव्हिडंड हा दिला जातो. डिव्हिडंडसाठी ॲस्टर डीएम हेल्थकेअरने 23 एप्रिल ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. ॲस्टर डीएम हेल्थकेअरने एवढा मोठा डिव्हिडंड का दिला, तर त्याचे कारण असे आहे की कंपनीने अलीकडेच सांगितले होते की त्यांनी गल्फ व्यवसाय विकण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण केली आहे. हा व्यवसाय विकून मिळालेला पैसा कंपनी डिव्हिडंड वितरणावर खर्च करेल. कंपनी शुक्रवारी इंटरिम डिव्हिडंड आणि विशेष डिव्हिडंड म्हणजे स्पेशल डिव्हिडंडवर निर्णय घेणार होती. यावर आता निर्णय घेण्यात आला आहे. मात्र बोर्डाने अंतरिम डिव्हिडंड म्हणजे इंटरिम डिव्हिडंड न देण्याचा निर्णय घेतला आहे. आनंद राठी वेल्थ. आनंद राठी वेल्थने बोर्डाच्या बैठकीनंतर शेअर बायबॅकसह डिव्हिडंडची घोषणा केली आहे. कंपनी प्रति शेअर 180% म्हणजे 9 रुपये प्रति शेअर इतका इंटरिम डिव्हिडंड देणार आहे. तसेच कंपनीने टेंडर रूट मार्गाने बायबॅकला मान्यता दिली आहे. आनंद राठी वेल्थने सांगितले की 3,70,000 फुल्ली पेडअप इक्विटी शेअर्स 4,450 रुपये प्रति शेअर किमतीने बायबॅक करेल. बायबॅकसाठी कंपनी 164.65 कोटी रुपये खर्च करणार आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर 3.66% वाढीसह 4,050 रुपयांवर बंद झाला. शेअरचा 52 वीक हाय 4,125 रुपये इतका आहे. तर गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये 375.44% वाढ झाली आहे. तर मित्रांनो, शेअर बायबॅक म्हणजे काय? तर शेअर बायबॅक अशी परिस्थिती असते की जेव्हा एखादी कंपनी स्वतःच्या भांडवलातून स्वतःचे शेअर्स परत खरेदी करते. आता बायबॅक म्हणजे बाजारात शेअरचे भाव कमी होत असल्याचा कंपनीचा विश्वास असतो. शेअर बायबॅकमुळे कंपनीचे भागभांडवल कमी होते. बाजारातून परत विकत घेतलेले शेअर्स रद्द केले जातात. बायबॅक शेअर्स पुन्हा जारी केले जाऊ शकत नाहीत. इक्विटी भांडवलात घट झाल्यामुळे कंपनीची शेअर कमाई म्हणजे ईपीएस वाढतो. एचडीएफसी बँक. मित्सुबिशी यूएफजे फायनान्शियल ग्रुप म्हणजेच MUFG हे भारतातील वैयक्तिक वित्त कर्जाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी HDFC बँक लिमिटेडमधील भागभांडवल विकत घेण्यासाठी चर्चा करते. ब्लूमबर्गच्या मते MUFG सुमारे $1.7 अब्ज किमतीच्या बँकेच्या ग्राहक कर्ज युनिटमध्ये भाग घेण्याचा विचार करत आहे. जपानचा सर्वात मोठा कर्जदाता HDB फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमधील 20% हिस्सा खरेदी करण्याच्या जवळ आहे. HDB वैयक्तिक, सोने आणि वाहन कर्ज देते. दोन्ही देशातील कर्जदारांमध्ये हा आतापर्यंतचा सर्वात मोठा करार असेल. अहवालानुसार चर्चा अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे अटी बदलू शकतात आणि कोणताही करार न होण्याची शक्यता देखील आहे.
डील चर्चेनंतर एचडीएफसीच्या शेअरमध्ये किंचित वाढ झाली आहे. हा शेअर आधी 1.5% घसरला होता. जपानी बँका सध्या भारतात संधी शोधत आहेत. हे पाऊल जपानच्या सर्वोच्च बँकांच्या भारतातील त्यांच्या कामकाजाचा विस्तार करण्याच्या प्रयत्नांना प्रतिबिंबित करत आहे, की जे सध्या वेगाने वाढत आहे. तत्पूर्वी देशातील इतर कर्जदार सुमितोमो मित्सुई फायनान्शियल ग्रुपने 2021 मध्ये फुल रिटर्न इंडिया क्रेडिट कंपनीमधील बहुसंख्य भागभांडवल सुमारे $2 बिलियन मध्ये विकत घेतले होते आणि गेल्या महिन्यात कंपनीमधील उर्वरित भागभांडवल देखील विकत घेतले होते. एचडीएफसी बँक अनेक वर्षापासून तिच्या बिगर बँक कर्ज देणाऱ्या उपकंपनीचा काही भाग विकण्याचे मार्ग शोधत आहे. एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये त्यांची 95% भागीदारी आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या मते भारताच्या लोकसंख्येने गेल्या वर्षी चीनला मागे टाकले आणि त्याची अर्थव्यवस्था 2026 मध्ये जपानला मागे टाकणार आहे. एमयूएफजी आणि सुमितोमो मित्सुई हे गेल्या काही वर्षात भारतातील ऑफशोअर कर्जाची व्यवस्था करणाऱ्या आघाडीच्या कर्जदारांपैकी एक आहेत. पण गेल्या वर्षी त्यांना एचएसबीसी होल्डिंग्ज पीएलसीने मागे टाकले होते. तथापि एमयूएफजी भारतात आपल्या कार्याचा विस्तार करत आहे. 2022 मध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रमुख प्रकल्प गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटीमध्ये शाखा उघडली. मध्य ते अंतिम टप्प्यातील भारतीय स्टार्टअप्सना लक्ष्य करण्यासाठी त्यांनी एक फंड देखील स्थापन केला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला त्याने भारतीय फिनटेक कंपनी DMI फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये भागभांडवल विकत घेतले. इकॉनॉमिक टाइम्सच्या मते जपानी कर्जदार देखील भारताच्या बँकिंग क्षेत्रात संधी शोधत आहेत, कारण देशाच्या नियमांमुळे त्यांना स्थानिक बँका खरेदी करणे अशक्य झाले आहे.